सर्वांचं इंडिया अनलिमिटेड इंडिया न्यूज चॅनलमध्ये स्वागत आहे. आपलं हे सत्र 7वं सत्र विकासावर बोलू काय. या सत्रामध्ये आजच विविध क्षेत्रातील माहिती वर्तमानपत्रामध्ये आलेली आहे आणि ती मुख्यतः म्हणजे सोमवारी 10 तारखेला झालेल्या आमदार संजय केळकर विधानसभा जे कामगार मित्र आहेत त्यांच्यासोबत झालेले प्रशासनातील अतिरिक्त आयुक्त 2 उपायुक्त मुख्यालय गोदापुरे आणि संबंधित खात्याचे अधिकारी, मग ते घनकचरा, आरोग्य, विद्युत विभाग, पाणी खाते, विविध बांधकाम खाते, असे विविध क्षेत्रातील अधिकाऱ्यांसोबत विधानसभा आमदार यांनी विधानसभेत मांडलेले प्रश्न, 350 कोटीचं ऑडिट आणि कॉन्ट्रॅक्ट कामगारांना त्यांचे थकीत वेतनं, फंड, ग्रॅज्युटी हे ठेकेदारामार्फत येणं बाकी आहे आणि अद्यापपर्यंत ठेकेदारांची ग्रॅज्युटी रक्कम ठाणे महानगरपालिका, घनकचरा असेल, पाणी कसं असेल, विद्युत विभाग असेल, बांधकाम खाते असेल आणि आरोग्य सेवा असेल, कव हॉस्पिटल्स असेल, विविध हॉस्पिटल्स असेल, विविध दवाखाने असेल, या सर्व ठिकाणी आशा वर्कर्स आहेत, कॉन्ट्रॅक्ट कामगार कर्मचारी महिला वर्ग आहे, या सर्वांना त्या कॉन्ट्रॅक्ट कर्मचाऱ्यांना त्या कॉन्ट्रॅक्ट ठेकेदारांपासून जे भत्ते, कामगार आयुक्त, सेवा नियोजन आणि महानगरपालिका यांना देय लागू आहेत, यांच्याकडून कर्मचाऱ्यांना, कॉन्ट्रॅक्ट कर्मचारी देय लागू आहेत. हे देयक भत्ते त्या कॉन्ट्रॅक्ट कर्मचाऱ्यांचे त्या निविदाकार, ठेकेदार यांच्या बिलातून दिले गेलेले आहेत आणि ते बिलातून दिले गेलेले जे काही थकीत वेतन आहेत, ग्रॅज्युएटी, फंड, इतर भत्ते, कपडे वगैरे, गणवेश, साधनसामुग्री, सुविधा यांचं जे काही थकीत बिलं या ठेकेदाराच्या बिलातून रक्कम दिलेली गेलेली आहे. परंतु ठेकेदारांनी बिलांची रक्कम अधिकाऱ्यांसोबत सातेलोटेल करून घेतल्यानंतर अधिकारी पण लगेच बिल रिलीज करतात आणि हे केलेल्या रिलीज बिलावर चेक हा अधिकाऱ्यांचा बिलकुल नाही आहे. त्यामुळे अधिकारी सरळसोट देयक त्या ठेकेदारांना अधिकारतात, कारण ठेकेदार आणि अधिकारी यांचे संबंध एवढे घनिष्ठ आहेत की थेट ते अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, संबंधित इंजिनियर्स, संबंधित SI, विद्युतचे इंजिनियर, पाण्याचे इंजिनियर, विविध खाते प्रमुखांशी भेटीगाठी करून त्यांना पाकिटं देऊन हे बिल प्रथमतः ते आपल्या पदरी पाडून घेतात. परंतु ज्यावेळेस हे बिलं देतात त्यावेळेस हे सार्वभौम अधिकारी, मूळ जो बनवतो बिल, यांनी बनवलेल्या बिलातून हे गोष्टी केल्यात का, हे तरतुदी केल्यात का, हे कपातीच्या केल्यात का, हे चेक त्या कुठल्याही अधिकाऱ्यांचा नसतो आणि ते सरळसोट बिल देयकाच्या वेतनपूर्तीवर सह्या करून बिलं अदा केली जातात. आणि बिलं अदा केल्यानंतर ज्यावेळेस कर्मचाऱ्यांना, ठेकेदारांकडून बिलं देण्याची वेळ येते, पगार देण्याची वेळ येते, ज्यावेळेस ठेकेदारांना हे बिलं घेतल्यानंतर ज्यावेळेस ठेकेदारांना त्या कॉन्ट्रॅक्ट कर्मचाऱ्यांचे बिलाचे पैसे, पगाराचे पैसे देण्याची वेळ येते, त्यावेळेस ठेकेदार हे कामगार लोकांना धमकावतात, नोटिस देतात, पैसे काही देत नाहीत, पगार काही देत नाहीत, साधनसामुग्री देत नाहीत. हे आजपर्यंतच्या निदर्शनास एक अभियंता राहिलेले आहे सेवानिवृत्त आणि आता कर्मचाऱ्यांचे संघटनात्मक काम करतात, हे माझ्या निदर्शनास आलेले आहे. परवाच्या झालेल्या मिटिंगमध्ये आमदार संजय केळकरांनी जे काय संविधानिक मुद्दे मांडले, जे गंभीर मुद्दे मांडले, हे गंभीर मुद्द्यामध्ये फक्त एकच आहे, शिक्षेस पात्रता. तो अधिकारी आणि तो ठेकेदार जबाबदार आहे आणि ती जबाबदारी फिक्स केली जावी, परंतु प्रशासनातील ती जबाबदारी फिक्स केली जात नाही. कारण प्रशासनाचे आणि अधिकाऱ्यांचे आणि कॉन्ट्रॅक्ट ठेकेदारांचे लागे बांधे बांधलेले आहेत. त्यामुळे मी मागेच गेल्या वर्षी
महानगरपालिका निवडणूक पूर्व ठाणे महानगरपालिकेला घनकचरा पद्धती, ठेकेदारी पद्धती, पाणी खाता, विद्युत, घनकचरा हे कायमस्वरूपी बंद करा. ठेकेदारी पद्धती बंद करा. तर सेल्फ इंडिपेंडंट असं इनबिल्ड ठाणे महानगरपालिका करा, जिथे ठाणे महानगरपालिकेची स्वतंत्र यंत्रप्रणाली असेल, एकच मुख्य कंपनी असेल, त्या कंपनी आधिपत्याखाली हे सर्व सोयीसुविधा देणारे लोक असतील आणि त्यातून हे वेतन अदा केले जातील. सांगायचा मुद्दा आहे की कामगार कायदा, सार्वजनिक बांधकाम कायदे, आरोग्य खाते कायदे, शासन बांधकाम नियमावलीनुसार, टेंडर क्लॉजेसनुसार जे देय रक्कम ठेकेदारांकडून कामगारांना आहे, जे देय रक्कम कामगारांना ठेकेदारांकडून आहे, ती देयक रक्कम ठेकेदारांच्या बिलातून वळती करून महानगरपालिकेने आपल्या खात्यात घ्यावी आणि महापालिकेने ती रक्कम त्या कॉन्ट्रॅक्ट कर्मचाऱ्यांच्या यादीनुसार देय करावी. संपूर्ण तक्ते आमच्या कामगार कर्मचाऱ्यांनीच प्रतिनिधींनी बनवलेले आहेत. ते आमदारांपुढे जाहीर केले, ते अधिकाऱ्यांपुढे अतिरिक्तांकडे जाहीर केले, मुख्यालय उपायुक्तांकडे जाहीर केले. हे सर्व धोरण असताना प्रशासनातील अतिरिक्त आयुक्त आणि मुख्यालय यांच्यासमोर अधिकाऱ्यांनी दिलेले प्रश्न हे बोधट आणि दुधाळ असे आहेत. त्याच्यामध्ये सार असं म्हणजे निर्णयांती निर्णय असं काही नाही आहे. आम्ही बघतो, आम्ही करतो, आम्ही ते तपासणी करतो, किती बिलं गेले, काय गेले, कपात करतो, आम्ही लागू केले, नाही लागू केले. आता हे अधिकारी टेंडर काढतात, टेंडर नियमातून नियम लावतात, क्लॉजेस लावतात आणि ह्यांना माहीत नाही. हे आश्चर्याची बाब आहे ना. मग तो अधिकारी कसला, मग तो अभियंता कसला? उपनगर अभियंताचे जबाबदार लोक जर अशी उत्तरं द्यावी लागली प्रशासनाला, तर प्रशासनाला नाचक्य आहे, नाकावर तोंडावर आपटल्यासारखं आहे. त्यामुळे प्रशासनाला महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियनतर्फे इशारा आहे की एकदा 15 ऑगस्टला मी जिल्हा कलेक्टरवर उपोषण करतोय. त्या उपोषणांती ठेकेदार आणि अधिकारी यांचे जे काही संबंध आहेत यांच्यावर प्रथमतः जबाबदारी फिक्स करावी आणि तात्काळ कारवाई करावी ही मागणी आहे. हा झाला कर्मचाऱ्यांचा मुद्दा. आजच वर्तमानपत्रामध्ये ठाणे महानगरपालिका कराची दरवाढ करणार आहे असे सुचोवात आलेला आहे. 1000 चौरस फूट म्हणजे 1000, 2000, 3000, 4000 चौरस फूट म्हणजे 500 फुटाच्या वरती, स्क्वेअर फुटाच्या वरती जर क्षेत्रफळ एरिया घराचा असेल तर त्याला जवळपास वार्षिक 18,000 रुपये टॅक्स वाढ लागू होणार आहे. आजच वर्तमानपत्रामध्ये आला. आता जो स्क्वेअर फुटाला ज्याचं 1000 स्क्वेअर फूट आहे तर 500 स्क्वेअर फुटाचा आत्ताचा जो टॅक्स येतो, मी माझ्यावरून सांगतो, मला 6 महिन्याने 6,000 येतो, 6,500 येतो आणि वर्षाने 13,000 येतो. टोटल कराचा टॅक्स वेगळा 13,000 रुपये आणि टोटल पाण्याचा टॅक्स वेगळा. तर अशा प्रकारे पाण्याचा टॅक्स मला 11,000 येतो आणि कराचा टॅक्स मला 13,000 होतो. म्हणजे टोटल 11,000 आणि 13,000 24,000 म्हणजे जवळपास 25,000 रक्कम मी करापोटी महानगरपालिका प्रशासनाला देत आहे. आत्ताच्या दरानुसार स्क्वेअर फुटाच्या जर माझा प्लॉट हा 1300 स्क्वेअर फुटाचा आहे, 3 BHK आहे, 1300 स्क्वेअर फुटाचा आहे. आता मग येणाऱ्या कर प्रणालीनुसार तो वार्षिक मला आता जो आहे 13,000 येतो आहे, तो दुपटीने येणार, 26,000 येणार, पाण्याचा 22,000 येणार. त्यामुळे अशा प्रकारचं दामदुपटीने जर टॅक्स भरला तर हा महानगरपालिकेच्या क्षेत्रातील लोकांवर हा कराचा बोजा आहे. आज लोकप्रतिनिधी
ठाणे महानगरपालिकेच्या विकास कामातून खोटे खोटे प्रस्ताव बनून त्याचे एजंट ठेकेदार आज लोकप्रतिनिधी ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून नगरविकास निधी, प्रभाग विकास निधी, विशेष प्रकल्प निधी अंतर्गत आपल्या एजंट ठेकेदारामार्फत जुन्या कामांचे प्रस्ताव बनवून त्याची बिलं काढली जातात. आज 2265 कोटीचा गटर पायवाट्याची कामं केल्याची बिलं काढली गेली आहेत. त्या लोकांच्या अकाउंटमध्ये आहे. अकाउंटमधून खात्यातून रिपोर्ट घ्यावा आणि बिलं दिलेली आहे प्रभाग समितीने, परंतु तुम्ही जागेवर गटर पायवाट्याची कामं नाही केलेली आहेत. 350 कोटीचा ऑडिट आहे. त्या ऑडिट मुद्द्याचं मला मान्य झालं, जे प्रशासनाने उत्तर दिले की दर निविदा फाईल अंतर्गत आपण ऑडिट करतो देयक देताना, हे मान्य. म्हणजे 350 कोटीचा ऑडिटचा प्रश्न येत नाही. परंतु 2265 कोटीचे कामाचे गटर पायवाटा केली, तो खर्च गेल्या कोटीची कामच नाही आहेत. 3 वर्षात प्रशासकीय महासभा विशेष निधी 10,000 कोटी आला, त्याचा लेखाजोखा नाही. 300 कोटीच्या निविदा नुसत्या रंगरंगोटी कामासाठी केल्या खाजगी भिंतीला, त्याची आवश्यकता नाही, त्याची वसुली करा. हा आक्षेप आहे, लेखा ऑडिट आक्षेप आहे. खाजगी भिंती रंगरंगोटी करण्याचा अधिकार काय? लाईटी रंगरंगोटी म्हणजे संपूर्ण शहराला लाईटिंग करायची आवश्यकता काय? हां, एक सणसूद दिवाळी असेल, दसरा असेल, पाडवा असेल, या अंतर्गत तुम्ही सुशोभीकरण करा. परंतु कायमस्वरूपाने लाईटिंग करणं, दिवाबत्ती करणं योग्य आहे, पण लाईटिंग करणं कितपत शासन धोरणानुसार बसतं का? खाजगी भिंती रंगरंगोटीकडे शासन धोरणानुसार बसतं का? आज ठाणे शहरात 354 दिव्यांग स्टॉल फुटपाथवर आहेत, न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध आहेत, ते बसतं का? आज एजंट लोकांनाही 30-30, 40-40, 50-50 स्टॉल्स दिले गेलेत आणि ते 2-2 लाख, 1-1 लाखला विक्री केलेले आहेत. आणि आज धुरंधर बेकार व्यवसाय तिथं चालतो. अतिक्रमणे अनेक बांधकामाची बजबजपुरी आहे. एका रस्त्याला किती फ्लेक्स लावावे याचे नामांकन आहे की नाही प्रशासनाकडे, ते मला कळत नाही. फ्लेक्सला परवानगी द्यावी, परंतु एका रोडला दोन्ही साईड विचारात गेले तर 50-50 फ्लेक्स आहेत. हे कोणत्या घटनेच्या संविधानिक नियमात ठाणे महानगरपालिकेला नियम आहेत हे मलाच कळत नाही. अनधिकृत जाहिरात बोर्ड लावले जातात, ते काढायचे उपमुख्यमंत्री यांनी आदेश आहेत. फ्लेक्स अनधिकृत काढण्याचे आदेश आहेत, तरी ते काढले जात नाही. रेमंड सिंगांजवळ अनधिकृत टॉयलेट प्लस अनधिकृत फ्लेक्स डिजिटल आहे. मी जितेंद्र निकम, उपायुक्त अतिक्रमण आणि बांधकामांना मी विचारले प्रश्न सातत्याने, साहेब त्या फ्लेक्सवर का कारवाई केलीत नाही? मी मागे अतिरिक्त आयुक्त 2025 लिखित अर्ज दिला, पण ती कारवाई होत नाही. अनेक फुटपाथवर बसस्टॉप्स असेल, निवारा आहे सेंटर, हे फुटपाथवर उभारण्याच्या गोष्टी नसतात, तर सेवा भूखंडामध्ये उभारायच्या गोष्टी असतात. रस्त्याच्या दुतर्फा असलेली झाडे पडतात, कारण त्या रस्त्याच्या दुतर्फा केलेलं कॉन्क्रिटीकरण हे या मुळाचा भाग आहे आणि म्हणून झाडे पडतात. तर हरित पट्टा, हरित फुटपाथ जर नियोजन आणलं तर संपूर्ण दोन्ही बाजूला मातीचा बेल्ट केला तर ही झाडेला मुळीला भगरभक्कम तर मिळेल आणि मुळी वाढेल. आज आपल्या महानगरपालिकेकडे 5 पैशाची महसूल येत नाही. मागच्या आठवड्यात आयुक्तांनी अर्थसंकल्पाबाबत, वसुलीबाबत माजिवडाला CFC सेंटर आहे, URCT सेंटर आहे, तिथे दालनात मिटिंग घेतली आणि महसुलीबाबत सक्त आदेश दिले. परंतु हे महसुलीबाबत सक्त आदेश देताना ते सहाय्यक आयुक्त काम करतात का? त्यांच्यावर जबाबदारी फिक्स करा ना. नुसते आदेश नका देऊ वसुलीचे, तर जबाबदारी फिक्स करा. आदेश द्या, परिपत्रक द्या, टार्गेट द्या. या 3 महिन्यामध्ये एवढी वसुली झालीच पाहिजे, नाही तर काढणी दाखवा नोटीसला समोर जा. या पुढील 3 महिन्यामध्ये 30 टार्गेट पूर्ण झालंच पाहिजे, नाही तर काढणी दाखवा नोटीसला समोर जा. या पुढच्या 3 महिन्यामध्ये ही वसुली झाली पाहिजे, तर काढणी दाखवा नोटीसला समोर जा. आज नाक्यावर संध्याकाळी अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकामाची बजबजपुरी आहे. उघड्यावर ज्वलंत पदार्थाचे स्टॉल्स लागतात, गाड्या लागतात, ह्याच्यावर कोणाचं नियंत्रण नाही, ना वसुली होत. अनधिकृत बांधकामाला फुकटचे पैसे कमवतात आणि हप्तेखोर हप्ते घेतात. लोकप्रतिनिधीचे लोकच एजंट हप्ते घेतात, म्हणजे लोकप्रतिनिधींचे खिचे भरगच्च भरलेले असतात. इकडे महानगरपालिकेचं नुकसान होते महसुलीचं, ह्याच्याकडे कोण लक्ष देत नाही.
आता पाणी खात्यातून पाण्याची चोरी होते, टँकर चोरी होते, टँकरने पाणी चोरी होतं. या पाणी खात्याच्या वसुलीकडे कोणाचं लक्ष नाही. आणि आम्ही फक्त महासभेमध्ये निरर्थक प्रश्न घेतो. ठाणे महानगरपालिकेच्या असंख्य सेवा भूखंडे, असंख्य स्थावर मालमत्ता हे हजारो करोडो एकरचे आहेत, त्याच्यातून निधी येईल, पण त्याचं सर्वेक्षण केलं जात नाही. त्या प्रॉपर्टीत परत महानगरपालिकेकडे घेतल्या जात नाही. मी सातत्याने अर्ज दिलेत, 30 अर्ज, 30 अर्ज, असे 60 अर्ज दिलेले आहेत. 30 मुद्दे आहेत, पण महानगरपालिका प्रशासनातील अधिकारी या गांभीर्याने घेत नाही. का घेत नाही? आज आपल्याकडे वेतन न द्यायला पैसे नाहीत, फरक द्यायला पैसे नाहीत, 10-20 फरक द्यायला पैसे नाहीत. प्रशासनातील अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, मुख्यालय ढोबळ उत्तर देतात, नाही आम्ही करत आणले, नाही आम्ही करत आणले. काय करत काय आणलेलं आहे? एक तर ह्या उपायुक्त मुख्यालयपदी प्रशासनाचा प्रतिनियुक्ती करण्याचा अधिकारी पाहिजे, प्रतिनियुक्तीचा अधिकारी ह्या मुख्यालयापदी पाहिजे. ठाणे महानगरपालिकेचा नको आहे, प्रतिनियुक्तीवरील पाहिजे. अतिरिक्त आयुक्त प्रतिनियुक्तीवरील पाहिजे, जे रोडे साहेब आहेत. एक वर पण प्रतिनियुक्ती शासन नियुक्त अधिकारी आहेत, तिथं तुमचं संदीप मळगे. SR कक्ष प्रमुखवर मिनल पालंडे नावाची जी कोणी सफाई कामगार होती का क्लार्क होती, तिला उपायुक्त पदाचा चार्ज देऊन पुन्हा चार्जवर SRAचा दिलेला आहे. हे धुरंधर प्रश्न आहेत. हे महाराष्ट्र म्युन्सिपल कर्मचारी सातत्याने मांडत आहे. म्हणून मी 15 ऑगस्टला सकाळी 7 वाजता उपोषण ठेवलेलं आहे. 15 ऑगस्ट आहे म्हणून मी अर्धनग्न ठेवलेलं आहे. नाही तर काय झेंडे दाखवणार होतो? 15 ऑगस्ट असल्यामुळे मला काय झेंडे दाखवता येत नाही. आपलं स्वातंत्र्याचा अपमान नको आहे म्हणून मी फक्त अर्धनग्न उपोषण बसतोय. 3/7/2026 मी उपोषणाला बसलो. मला पत्र दिलं गेलं, उपोषण मागे घ्या, बैठक घेऊन आपण निवारा करू. पण त्या बैठक उपायुक्त मुख्यालयाने घेतली गोदापुराने, परंतु त्याच्यावरती तोडगा काही नाही काढला ना. परिपत्रक काढा, तोडगा दिला होता, परिपत्रक काढा, तोडगा दिला होता. मग तोडगा निघत नाही म्हणून ते अर्जाचं परिपत्रक काढावं म्हणून CFCला माहिती अधिकार दिला. मी 2 वर्षात किती अर्ज दिले, ते कोणाकडे गेले, त्याची माहिती मला माहिती अधिकारात द्या. म्हणजे मी प्रशासनाला विचारू शकतो की आता परिपत्रक काढा, त्या खात्यांना कुठे गेले, म्हणजे मला उत्तरं मिळतील. काय आहे? शासन नियमावली आहे. एखाद्या नागरिकाने तक्रार केली तर त्या तक्रारी अर्जाचं उत्तर देणं, त्या पत्राचं उत्तर देणं, किती दिवसात आज पत्र आलं तर महिना 45 दिवसामध्ये कारवाई करून उत्तर देणं बंधनकारक आहे. पण शासन सेवा नियमावली फाट्यावर मारून हे अनधिकृतपणे कुठलीच माहिती नागरिकाला दिली जात नाही. आपण नागरी सेवा सुविधा केंद्र का उघडलेत तर अर्ज द्यावे, आणि अर्ज कुठे गेले, स्कॅनिंग, आज डिजिटल यंत्रणा आणलेली आहे, स्कॅनिंग करतो, स्कॅनिंगने हे अर्ज कोणाकडे जातात ते कळतं ना. मग कुठल्या अधिकाऱ्याने काय काम करतो त्याचं उत्तर तर पाहिजे ना, उत्तर देत नाही. मग शासन नियमावलीचा भंग आहे. हे सरासर महाराष्ट्र शासन कायदा कानूनचं उल्लंघन आहे. आणि जर आयुक्त करत असेल तर माझी तक्रार लोकायुक्तांना आहे. आज उद्या 15 ऑगस्ट रोजी अर्धनग्न उपोषण आहे, 7 वाजता धुरंधर, आणि तुम्ही बसणार हे आपल्या माहितीसाठी. धन्यवाद. जय विजय महाराष्ट्र.